काय छान वाजतो ना हा टोला, मला फार आवडतो. कुणी काहीच का बोलत नाहीये. मी म्हंटल आपल्या घड्याळाचा टोला छान वाजतो. पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायची गरज नाही. ऐकलंय आम्ही पहिल्याच वेळेस. ऐकलंय की नाही? हो. तर काय तुमचं चालू द्या हो. मग सांगा बरं मी काय म्हणाले. तुम्ही म्हणालात आपल्या घड्याळातला टोला फार छान वाजतो. मग कुणाची काही कॉमेंट? सगळ्यांची कॉमेंट अशी आहे की तुम्ही मुकाट्याने काम करा. बोललात असा टोला वाजतो मला तर फार आवडतो. एखाद्या वाद्यासारखा वाजतो. वाटतं वाजतच राहावं. टन टन टन. मला त्यात 5 टोले झालेले आवडतात. हो म्हणजे पर्स घेतली आणि चालले घरी. एक लक्षात आलंय का तुमच्या? आलंय काय? म्हणजे मी सांगते ती चूक असेल तर सांग, पण बहुतेक बरोबरच असेल. नाही 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 नक्कीच बरोबरच. काय सांगा आता पुढे. अरे 11:30चा टोला पडलाय. 1 तास झाला अजूनही बन्या हुपरीकर आलेला नाही. अरे हो, खरंच की. आता मजा. कसली मजा. ते बन्या उपरीकर आले कळ आणि आलेच नाही तर दांडी मारली असेल. बन्या उपरीकर कधीही दांडी मारत नाही. मी सांगते ऐक. एकदा ना बन्या हुपरीकरच्या बायकोची झाली डिलिव्हरी. पहिल्या वेळेचं नाही सांगत, दुसऱ्या वेळेचं सांगते. दुसऱ्या वेळेला तो 3:30 वाजता आला. अय्यो 3:30 वाजता नाही, तो दुसऱ्या वेळेला 4:15 वाजता आला. नाही तो 4:15 वाजता नाही 4 वाजता आला. पण आला. आणि नंतर कळलं की बन्या उपरीकरचं लग्नच झालेलं नाही. मग डिलिव्हरी कोणाची? हुपरीकर म्हणाला मी बहिणीची म्हंटल, तुम्हाला बायकोची ऐकवलं. दोन्ही वेळा हो. काही सांगू नका. उपरीकरच्या बाबतीत एनिथिंग इज पॉसिबल. हा उपरीकर आलेला नाही ना अजून. कधी वेळेवर येत नाही. हो ना, बॉस वाट बघतोय. आता 1 तास झालाय. हो ना, 1 तास झाला म्हणजे तो नक्कीच लेट येणार. अगदी बरोबर आहे. फायर करतील का हो त्यांना? आता तो आला ना, थोडा उशीर आला ना, म्हणजे आज नक्की गंमत येणार बघा. असं का म्हणाले हे? आता द्या यांच्या प्रश्नाला उत्तर. अगं तू ओळखत नाहीस हे हुपरीकरला. तो असा उशिरा आला ना की अशा भन्नाट थापा मारतो की ऐकतच राहावं. अरे थापा भन्नाट असतात इथपर्यंत ठीक आहे, म्हणून सगळे त्याची वाट बघत असतात. काम नको करायला. हो एक जण काम करेल तर शपथ. तुमचं चालू द्या हो. नुसतं उपरीकर आला का उपरीकर आला का. हा आता उपरीकर आला ना, जेव्हा आला ना ताबडतोब माझ्याकडे पाठवून देतात. म्हणे यांच्याकडे पाठवून द्या. निव्वळ हुकुमशे. हो ना, बॉसिंग. ते काही नाही, आम्ही आधी सगळी हकीकत ऐकू आणि मगच यांच्याकडे पाठवू. अगदी गेल्या वेळची काय मस्त होती ती गोष्ट. म्हणजे ती खरी असणं शक्य नाही. हो कसली ते आता कळेल ते.
ती सांगू का, बस मधून छत्री पडली. बस मधून छत्री पडली तर त्यात अशक्य काय आहे? सांगते, उठ पटकन, या मस्त गमत आहे. तर असं बघा, हुपरीकर बस मध्ये असं वरच्या डेकवर ऐस पैस बसला होता. शेजारी लंच बॉक्स, छत्री अर्थात बंद. छान वारा सुटला होता. एवढे जोरात वारा आला आणि छत्री सट दिशी खिडकीतून बाहेर. शक्य आहे? ती छत्रीची खिडकीतून उडाली. मी सांगते ना. तर हुपरीकर असा वरच्या डेकवर वारा आला, छत्री उडाली आणि त्या छत्रीतपणे खिडकीतून पडताना वारा भरला. बंद छत्री. आणि ते कसं काय? हुपरीकरची छत्री आहे ना ती. मग तर छत्रीत असा वारा भरला आणि ती जी अशी उतरली, ती खालून जाणाऱ्या उघड्या गाडीत. गाडी होती माधुरी दीक्षितची. माधुरीची ती नव्हती त्या. आता ती कुत्र्याचं सांग ना. घाई करू नको, मी सांगते. तर त्या गाडीत होत एक कुत्र. फक्त कुत्र? असं कसं असेल, ड्रायव्हर पण होता. त्याशिवाय होत फक्त कुत्र. आणि ती छत्री पडली त्या कुत्र्याच्या अंगावर आणि ते पकडून असं बसून राहिलं. इकडे हुपरीकर उतरला बस मधून उडी टाकून आणि हमारा छाता उड गया, हमारा छाता उड गया असं करत करत लागला की कारच्या मागे धावायला. काढलं का त्यांनी? काढला. कसलं काढता येणं. पण प्रसंग ओळखून, बरं का, प्रसंग ओळखून एका मोटारसायकलिस्टनी त्याला लिफ्ट दिली. आणि मग कधी येतोय कोण जाणे. हे वाट बघणं ना फार वाईट. अगदी बरोबर आहे. खूप त्रास होतो. हो ना. मला तेव्हाची थाप सांगताय. ती छत्रीची आपल्या. सांगा कुठपर्यंत आलं होतं? ते मोटरसायकलवाल्याने लिफ्ट दिली तिथपर्यंत. सांगा, पुढे चिक्कार मजा आहे. बसा बसा. तर काय झालं, कार आणि मोटरसायकल या जरा किक मारा. तर कार आणि मोटरसायकल ह्यांची लागली शर्यत. त्या शर्यती कार पुढे, मोटरसायकल मागे, मोटरसायकल पुढे, कार मागे, पुढे मागे, पुढे मागे. पुढे ती कार कुठे पोहोचली? कुठे शूटिंग चाललं होतं त्या स्टुडिओ. आणि कार थांबताच, बरं का, कार थांबताच ते कुत्र छत्री घेऊन पळालं शूटिंगच्या सेटवर. आणि आपला हुपरीकर राजवाड्याच्या सेटवर. मग सापडली का त्याला ती छत्री? मिळाली तर. पण तिथे जो काही गोंधळ उडाला, डायरेक्टर चिडला, रुसली, हुपरीकरचा नाव पत्ता लिहून घेतला. छत्री फाटली, बरं का, छत्री फाटली, एक ना दोन. पण ह्या गडबडीत हुपरीकरला ऑफिसला यायला 1.5 तास उशीर झाला. हे सर्व त्यांनी मला डोळ्यात पाणी आणून सांगितलं. आता एवढं सांगितल्यावर मी तरी काय बोलणार ना उशीर केल्याबद्दल. अगदी बरोबर. कसं बोलणार? पण ते राहू दे. आता आज तो आला ना, कसा फायर करतो बघा. तर रोज उशिरा यायचं आणि काही थापा मारायच्या. असं नाही लागायचं. आणि आता तुम्ही सगळे कामाला लागा, पुढे जागा गप्पा. नाही आठवत ती आरटीओच्या लाईनची गोष्ट. आरटीओच्या लाईनची कोणती गोष्ट? मी बहुतेक रजेवर असेल. नको गप्पा नको, कामाला लागा असं बॉसने सांगितलं. पण तेवढी एकच सांगा. सांगू पण? नक्की सांगा. नक्की सांगा. सांगते. मजा आहे. एकदा म्हणे हुपरीकर आरटीओच्या लाईन मध्ये उभा होता. लाईन चिकार लांब होती. हळू 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 करत लाईन जेव्हा तिथपर्यंत पोहोचली तेव्हा
समजलं की तो हॉस्पिटलच्या एंट्रन्सला पोहोचलाय. कुणीतरी त्याच्या हातात फॉर्म दिला आणि चौकशी करेपर्यंत त्याला वॉर्डात ऍडमिट देखील केलं. एवढंच नाही, त्याचा बीपी ईसीजी चेक करायला सुरुवात पण झाली. आणि त्या चेकअप मध्ये म्हणे काही आढळलं नाही. त्यांनी हुपरीकरला तिथून हाकलून दिलं. या सगळ्या गडबडीत हुपरीकरला ऑफिसला यायला 2 तास उशीर झाला. हॅलो हॅलो, समज हे तर फार झाला गप्पा. आता तुम्ही कामं करा आणि तो मुख्य म्हणजे आला ना की माझ्याकडे ताबडतोब आतमध्ये पाठवून द्या. वंडरफुलच आहे ना उपरीकर. कसं याला सुचतं बरं नेहमी नेहमी. पण तो म्हणतो हे प्रत्यक्ष घडतं. ते काही खरं नाही. अगं जगात काय कोणाला उशीर होत नाही. पण कोणाची बस चुकते, कोणाची गाडी लेट होते, कोणाचा पास घरी राहतो, कोणाकडे पाहुणे येतात. पण आपल्या हुपरीकरवर अशा आपत्ती कोसळतात की जवाब नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. हुपरीकर आज उशीर झाला. झाला झाला आज उशीर झाला. हो, पण कारण तरी सांगा की. कारण त्याचं विशेष नाही. विशेष कारण नाही, हेच विशेष आहे. हे विशेषच आहे. म्हणजे ड्रॉवरचे किल्ले आहेत का कोणाकडे? हो आहेत माझ्याकडे, पण सांगितल्याशिवाय मिळणार नाही. काय सांगितल्याशिवाय? तुमच्या उशिराचं कारण. मस्करी करू नका, द्या ना किल्ल्या. हुपरीकर सांगून टाका ना काहीतरी झक्कास. आज काही सांगणार का नाही, मी जातो आता. उपरीकर तुम्ही म्हणे फार छान छान थापा मारता. मी हो, थापा मारतो? हो. कोण म्हणतं? हो हे सगळेच जण असं म्हणतात. आज तर तुम्हाला यायला चांगला 1 तास उशीर झालाय. म्हणजे तुम्ही अशी छान गोष्ट रचली असणार, मग सांगणार नाही का आम्हाला? मी काहीच सांगणार नाही. मी कधीच काही सांगणार नाही. असं हो काय? तुमचा विश्वास बसत नाही ना. तुम्हाला वाटतं मी थापा मारतो. मी थापा मारतो? मी आजपर्यंत जे सर्व सांगितलं होतं ते सर्व खरं होतं. शब्दशः खरं होतं. देवा शपथ, साईबाबा शपथ खरं होतं. हा तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते. हा आणि तरी तुम्हाला वाटतं मी थापा मारतो? हुपरीकर वाईट वाटून घेऊ नका. हुपरीकर नाही वाटून घेणार सर. यू आर लेट मिस्टर हुपरीकर. आय एम सॉरी सर. आय विल हॅव टू फायर यू. आता फायर कर तुम्ही ठरवलं आहे ना. बट Come on. Let us. What is the story today? कसली स्टोरी? रोज रोज कसं स्टोरी सांगणार मी तुम्हाला? Story? The whole story? Truth and nothing but truth. Let us have it. सांगा. काय घडलं? काय नाही हो, खरंच काय नाही. नुसतंच उशीर झाला. अरे नुसताच उशीर झाला. हा? लाजू नका. सांगा, खरं सांगा, खोटं सांगा, पण काहीतरी सांगा. हे बघा, तुम्ही बॉसिंग करताय, मला युनियनकडे तक्रार करावी लागेल. हुपरीकर, दिस इज माय ऑर्डर. ठीक आहे, सांगतो. आज माझी बस चुकली हो. साफ खोटं. गाडी लेट झाली. अजिबात नाही. पास घरी राहिला होता. होई नाही सकता. बाबा पाहुणे पण आले होते. Impossible. ठीक आहे, मी सांगतो, पण लक्षात ठेवा ते सर्व खरं आहे. त्याच्यावर अविश्वास दाखवायचा तुम्हाला काही अधिकार नाही. पण तुम्हीच मला सांगायला भाग पाडता. मी खरं सांगेन, खरं तेच सांगेन, ईश्वर साक्ष खरं सांगेन. तर त्याचं काय झालं मंडळी? मंडळी, नेहमीप्रमाणे मी ऑफिसला जायला निघालो.
शेजारच्या अण्णाने आवाज दिला, हो उपरीकर एवढं पत्र टाकता का? मी म्हणलं टाकतो. तर पत्र टाकायचं ते काय काम, कोपऱ्यावर पोस्टाचा काम. मी निघालो आणि पत्राच्या पेटीपाशी येऊन पोचलो. लहानपणची सोय म्हणा ना, उच्चटपणाची हो. पहिले पेटीला मी वाकून नमस्कार केला, नंतर खोल हात घालून पत्र टाकायचा प्रयत्न केला आणि पत्र टाकले. पण अरे बापरे, हात निघत नाही होता, अडकला का काय? हो. काय हो, काय झालं? हात अडकला हो. मग बाहेर काढायची. निघत नाही म्हणतो सांगतोय. निघत नाही, कमाल आहे. मला ते येणं दिसतोय. येडा नाही, मला ना डॅम्बिस वाटतोय. त्याला वाटत असेल की पत्राबरोबर मनी ऑर्डरचे पैसे पण येतात का? हात मारावा गेला असेल. हो, काय चेष्टा करताय, हात काढा की बाहेर. हो बरोबर आहे, मदत करा ना जरा. सगळं बरोबर. मला सांगा, तुम्हाला स्वतःला काढता येत नाही ना, आम्ही काय करणार? म्हणून तर सांगतोय तुम्हाला. काय हो, हात तरी काढा. बघा ना, तरी बरं पोस्टाचं पेटी हात गेला. हो, तुम्हाला सांगतो, हा आमच्या बायकोचा एक नातेवाईक, बर तर तो ना, तो गिरणीत कामाला होता. बर. हा, तर तो गिरणीत कामाला असताना त्याचा हात एकदा मशीन मध्ये गेला. हो, अहो बोटच तोडावी लागली असणार. पण तुम्हाला कसं कळलं? आपलं हे असंच आहे. अहो ते काहीच नाही, काय? माझ्या तर मावशीच्या सुनेचा हात पाट्यामध्ये अडकला. हा मी दाखवते ना तुम्हाला. तो असा चौकोनी, हे पकडा हो, बर. असा तो चौकोनी असतो ना पाटा, त्याच्यावर ते असे पकड, असं असं वाटायला लागली. हल्लीच्या मुलींना वळण असतं का तुम्ही सांगा? मी ना माझ्या मुलींना हो, पूर्ण बस खूप झालं. हल्लीची मुली, माझी मुलगी. आपण तुमचे ते हा, नातेवाईकाचे. सांगतो ना, हात गेला त्या मशीन मध्ये. अहो पण माझं म्हणणं बरं बोटावर निभावलं, एखादा गचकला सुद्धा असता. हो, काय बोलता काय? हो, तुम्ही असं नका बोलू. यांचं काय होणार होता? बघा अहो यांचा हातच तोडावा लागणार आहे. ही बाई कोण आहे? अगं बाई तू कशाला रडते? ए बाई, तू कशाला रडते? हात माझा अडकलाय. अरे काय रे बाबा. मी बघते काय झालं. माझ्याकडे डबा देऊन गेली. अहो जाऊ दे. नाही नाही, काय या तुमचा डबा मग जाऊ दे ना. अरे बावळाटच दिसतात. अरे या 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 जरा बघा इकडं. मी सांगते तुम्हाला, मी ना एकदा बँकेत गेले होते आणि ते बँकेचा लॉकर असतो ना, त्याच्यात माझा हात अडकला. पण मी तो असा छानपैकी काढून घेतला. पण हे तर ते अगदीच बावळट. काय बोट लावलंय, मला हात सोडला कोणीतरी. बाजूला वा, बाजूला वा, बाजूला वा. पाहिलं, तो बिचारा वेदनेने तडफडतोय, पण कोणी त्याला सोडवायला पुढे येत नाही. काय होणार ह्या देशाचं काही कळत नाही. पण ही सर्व ह्या सरकारची चूक आहे. आणि पुढच्या वेळेला जर आम्ही निवडून आलो, आमचं सरकार निवडून आलं, तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सर्व पोस्टाच्या पेट्या बदलून टाकू. आणि त्या पांढऱ्या रंगाच्या करू. मला कल्पना आहे की हे काम अवघड आहे, पण या देशाकरता आम्ही तन मन आणि धन, तर ह्या देशाच्या कल्याणाकरता आम्ही तन मन आणि धन पण अरे काय तमाशा चालू आहे? तन आणि मन पण करायला तयार आहे. काय काय तमाशा चालू आहे ते? बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. ए बाई, तू कशाला असतेस? मजा येते.
तुमचं काय चाललंय? काय सत्याग्रह करता का कुठला रेकॉर्ड मोडताय? कसला रेकॉर्ड मोडतोय? हात मोडायची पाळी आली. कुणी सांगितलं पोस्टाच्या पेटीत हात घालायला? पावलटच आहे. बाई तू कशाला असतेस ग माझी आई? बरं तुमचं नाव सांगा. बन्या उपरीकर. माझा हात. ओरडू नका, दमाने घ्या, सगळं ठीक होईल. बरं तुम्ही चहा घेणार का? महत्वाचं नाही. अहो सकाळपासून याच्या आढावडामुळे माझा चहा झाला नाही सकाळपासून. बरं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ए बालक्या एक चहा घेऊन ये. तुम्ही बीडी ओढणार? बीडी तुम्हाला जमणार नाही. जाऊ दे. तुझ्याकडे स्पॅनर आहे का? स्पॅनर मी आता हात मोकळा करतो. आम्ही देतो साहेब. आता हात मोकळा करतो. त्याची काही आवश्यकता नाही. आम्ही ऑलरेडी फायर ब्रिगेडला फोन केला आहे. कोण तो? कोणी केला फायर ब्रिगेडला फोन? कोण कोण? आम्ही केला फायर ब्रिगेडला फोन. आम्ही केला. पोस्टाची पेटी म्हणजे काय प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटली की काय तुम्हाला? हो माझा हात म्हणजे माझी प्रायव्हेट प्रॉपर्टीच आहे. मला हवाय परत. कोणी सांगितलं होतं पेटीत हात घालायला? काय पत्र बित्र चोरायचं होतं की काय? पैसे असतील असं वाटतं त्याला. ह्याच्यात काय असते पैसे? ह्याच्यात फक्त पत्र असतात. नाही हो नाही. काही कसला विचार नव्हता. पत्र बित्र चोरायचा आत्ताच अडकला होता. दात तरी उघडा बघूया. हात बाहेर येतो का? दार उघडल्यावर हात कसा बाहेर येईल? आचरटच दिसतंय. हे बघा हे बघा पोलीस असला म्हणून काय झालं? आला हात बाहेर तरी मी क्लिअरन्सची वेळ झाल्याशिवाय दार उघडणार नाही. घाबरू नका. घाबरू नका. हा सांगून ठेवते. सरका सरका बाजूला सरका. दादा तुम्ही पण बाजूला सरका. दादा म्हणू नका हो. दादा नाही म्हणणार हो काका. मी P24 ची वार्ताहर आहे. आज यांची मुलाखत घ्यायला मी इथे आली. सांगा बरं तुमचं नाव. आणि सगळ्यात पहिल्यांदा टीव्हीवर झळकायचा मान मी तुम्हाला देणार आहे. बन्या उपरीकर. मला मुलाखत द्यायला वेळ नाही. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. ते राहू दे हो. सध्याच्या परिस्थितीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्रचंड हात दुखतोय. मरण येईल तर बरं असं वाटतंय. ते राहू दे हो. तुम्हाला मी देशाच्या परिस्थितीबद्दल काय वाटतंय विचारलंय. त्याबद्दल तुमचं मत सांगा. हे बघा तुमचा हात सोडवणं हे फक्त तुमच्याच हातात आहे. स्वतंत्र भारतात प्रत्येक नागरिक स्वतंत्र आहे. त्यामुळे ज्यांनी त्यांनी आपापले प्रश्न स्वतः स्वतंत्रपणे सोडवायचे. आम्ही त्यात अजिबात ढवळाढवळ करणार नाही. पण आम्ही देऊ ना त्यांना प्रसिद्धी. हे बघा आमचे डायरेक्टर आले. हलू नका हलू नका. फेस द कॅमेरा. हलू नका. इकडे मॅडम इकडे इकडे. का हलू नका तुम्ही. हलू नका. हलू काय नका. हात सोडवायचा प्रयत्न करतोय. इतकीच वाया घालवताय हो तुम्ही. तर चेहरा वाकडा करा. इकडे इकडे इकडे. हा खाली 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 थोडावर. लोकांना वाटलं पाहिजे की तुम्हाला त्रास होतोय. खरंच होतोय त्रास मला. अहो ते महत्वाचं नाही हो. लोकांना वाटलं पाहिजे ते महत्वाचं आहे. या लोकांना ना कॅमेरा सेन्सच नाही. तुम्हाला आहे ना. अरे माझा मोडला रे हा. अरे हात
आग कुठे लागली? आग कुठे लागली? आग कुठे लागलीये? आणि काय हो? हे काय करून घेतलं तुम्ही? सगळ्या शूटिंगचा सत्यानाश. असं कॅमेऱ्यातून एंट्री घ्या ना. ए बाई कुठे आणि तू का असते बाई? हा ए व्यंकटाद्री, तुला काय उद्योग धंदा नाही म्हणून पोस्टाच्या पेटीत हात घातला का? आता एक वेळ काढतेय, नेक्स्ट टाइम घातला तर बघ. चला बाजूला. हे परत नाही घालणार मी. आता मी पत्र पण लिहिणार नाही. अरे बाजूला थांबा, कोणाला पाहिजे? खबरदार, क्लिअरन्सची वेळ झाल्याशिवाय पत्र बाहेर काढणं कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. अरे या मच्छरला कोणीतरी बाहेर काढणार आहे. अरे चला, चला, थांबा, दोन दोघे जण. लगाचे. चला. पैसा. दोन लगाचे. पैसा. अंबा तोडून माझा हात बाहेर काढावा लागला. कपडे सारखे केले आणि बस पकडली. सुदैवाने बसही लवकर मिळाली म्हणून मी वेळेवरून पोहोचलो ऑफिसमध्ये. वेळेमध्ये? हो, तसा 1.5 तास उशीर झालाय. पण एवढं सगळं व्हायचं म्हणजे एवढा उशीर होणार ना. तुमचा विश्वास बसत नाहीये ना. तुम्हाला वाटतं मी थापा मारतो? नाही, आम्हाला सगळं खरंच वाटतंय. फक्त त्या पोस्टाच्या पेटीत हात काय, पेटीची रचना लक्षात घेता असतात बुवा काही की पोस्टाच्या पेट्या. वंडरफुल वंडरफुल. हे पोस्टाच्या पेटीत हात अडकणं हे असं कोणाला सुचणार नाही उपरीकर. तुम्हाला पण हे थापच वाटले ना म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हतो. थाप नाही मिस्टर हुपरीकर. दिस इज समथिंग मच मोर सिरियस. तुमच्या कल्पना शक्तीचा इक्विलिब्रियम कुठेतरी सुटलाय. म्हणजे जे घडलं नाही किंवा घडणं अशक्य आहे ते घडलंय असं तुम्हाला भास होत आहे. हा एक मानसिक रोग आहे. दिस इज अ रेग्युलर डिसीज. हा, बट डोंट वरी, आय सिम्पथाइज विथ यू. माझे एक मित्र सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांना मी आता ताबडतोब बोलवून घेतो. आत्ता हो, आता बोलवलं पाहिजे. ह्याच परिस्थितीत तपासायला हवं ना त्यांनी. सगळा चाम घालवून टाकलाय या बॉसने. हो ना. आता या सायकियाट्रिस्टने ह्याला बरं केलं की सगळं खलास. आपल्या गप्पांचा रती बंद. थापा म्हणू नका, रोग म्हणा, रोग. रेग्युलर डिसीज. उपरीकर, आय एम व्हेरी सॉरी. हा, हे सगळेजण काहीही म्हणत, पण मला मात्र तुमच्या मगाच्या गोष्ट ऐकताना फार गंमत आली. कसं सुचतं तुम्हाला हे उपरीकर? बाकी बन्या, यावेळेस तू मागच्या सगळ्या गोष्टींवर खरी केलीस. इतकं चमत्कार काय घडू शकतं? हो ना. पोस्टाच्या पेटीत हात काय, हसणारी बाई काय, टीव्हीचे लोक काय, मुलाखत काय. हे सगळं खरं होतं. मला कसलाही आजार झालेला नाही. हुपरीकर, हुपरीकर, अरे हुपरीकर, हुपरीकर, कुठं आहेस तू? इकडे लपलायचं ना बाळा. आले मी. हुपरीकर, आलेच मी. तुला काय वाटलं तुला मी शोधून काढणार नाही म्हणून? हा, आणि हे कोण? हे सगळे कलीग वाटतं. हाय एव्हरीवन. हाय. मला ना एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. कसलं? सांगते. हा, ते काय आहे, मी ना एक 75 वर्षाची पण भयंकर श्रीमंत आणि निरुद्योगी बाई आहे. हो, भयंकर आणि श्रीमंत. कामाच्या वेळी विनोद नको. ठीक आहे. तर काय झालं, थोड्या दिवसापासून माझ्या कल्पनाशक्तीचा इक्विलिब्रियम थोडासा सुटला होता. तर
जे काही घडत नाही ना ते खरंच घडतं असं वाटायचं. आणि नेहमी उदास, निराश, हसूच येत नव्हतं हो. आणि मला रडावंसं वाटायचं. पण आज सकाळी ना एक भयंकर फनी गोष्ट झाली. हो, भयंकर आणि फनी. तेच विनोद करू नका बरं. हा, तर जस्ट इमॅजिन, मी ना आज सकाळी ऊन होतं, जात होती मी ना एका माणसाचा हात पोस्टाच्या पेटीत अडकलेला पाहिला. आणि तो माणूस ना खुपरीकर. तर आधी ना मी पुष्कळ रडले आणि मग जरा जवळ गेले आणि मग सो फनी त्याचा चेहरा बघून ना का बावळट होता. मी हसत सुटले, हसत राहिले आणि माझा मेंटल इक्विलिब्रियम ना परत आला, सटाक पटाक. आता बघा ना, या एवढ्याशा माणसाने आपला जीव धोक्यात घालून मला बरे केलं. देन आता उपकार फेडण्यासाठी सॉलिसिटर लक्षात ठेवा. हा, ओके. मी ना 1 कोटी रुपयाचा चेक आता नावावर घेणार आहे. लगेच तो चेक काढा आणि त्याच्यावर कोणाकोणाच्या सह्या घ्यायच्यात ना घेऊन टाका. हो, त्या चेकवरती इतर कुणाच्या सहीची गरज नाही, फक्त तुमची व्यक्तीची सही. वंडरफुल, ग्रेट. मग ना आता आपण जास्त वेळ नको घेऊ. सुप्रीकर तुझ्या ना मला घरी येऊन भेटा. मंडळी, देन सी यू. बाय 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 सी यू. फॅन्टॅस्टिक, सिम्पली फॅन्टॅस्टिक. 1 कोटी रुपये पोस्टाच्या पेटीत हात अडकलाय. इम्पॉसिबल. त्या मगाच्या प्रकारापेक्षा आत्ताचा हा प्रकार जास्त अनबिलिव्हेबल आहे. इम्पॉसिबल. आय एम सॉरी उपरीकर, आम्हाला सगळ्या तुमच्या थापाच वाटल्या. वी आर व्हेरी सॉरी उपरीकर. आम्ही क्षमा मागतो तुझी उपरीकर. तुम्ही बोलत का नाही? अहो, तुम्हाला किती आनंद व्हायला हवा. 1 कोटी रुपये. मला काय चाललंय तेच समजेनासे झाले. त्या बाईंना तर मी जन्मात पाहिलेलं नाही. आता परिस्थिती अशी ठेपलेली आहे की मला आता कबूल करावं लागेल. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते सर्व खोटं होतं. त्याच्या आधी जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते खरं होतं. माझी बस चुकली, गाडी लेट झाली, 5 घरी राहिला, पाहुणे आले होते. हे सगळं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. पण तुम्हाला सुरस आणि चमत्कारी गोष्टी ऐकायच्या होत्या ना, म्हणून मी सगळं रचून सांगितलं तुम्हाला. नाही, तुम्ही मला सांगायला भाग पाडलं. आता मला सांगा, माझा हात बघा, कुठे पोस्टाच्या पेटीत अडकल्याच्या काय खोडा दिसतायत का? बघू. अरे काही पुढे नाहीयेत. पण ती मग ती हसणारे बाई आता येऊन गेली ती. हॅलो, त्याचा कसा मेल आलाय का? हॅलो. कोणी बोलवलं मला? मी बोललो. मी काय तिकडे पेशंटला गोळ्या घातल्या म्हणजे घशात हो, आणि ताबडतोब इकडे निघून आले. पण पेशंट कुठे आहे? आजारी कोण आहे? इकडे का? बरं कळतंय मला. मी डॉक्टर आहे, तुम्ही नका शिकवू. मला वाटतं हे दिसतंय पेशंट. बघू काय होतंय तुम्हाला. काय होतंय काय तुम्हाला? पोटात डोकं दुखतंय. काय झालेलं नाही. ताट उभे राहा. मला वाटतं ह्या मॅडम दिसताय. मला काय नाही. मी नाही. मला नाही मला काही नाही झालं. ओके, अच्छा.
काय चला मला माझा पेशंट मिळाला, मला माझा पेशंट मिळाला. मला काहीही झालेलं नाहीये. तुम्हाला पण नाही काही झालेलं? नाही. अरे च्या, बघू तुमचा हात बघू बरं. या इथं. अरे तुम्हाला पण नाही काय झालं? काय कमाल आहे. मग पेशंट कोण आहे, आजारी कोण आहे आणि भास कोणाला होत आहे? या.